सीताराम अग्रवाल, जयपूर. बोला, बोला. पूज्यश्री, प्रार्थना का करायची? आता आपण तर शुद्धात्मा झालोय, हं, मग हं. प्रार्थना कोण करणार? सीतारामकडून करून घ्यायची. हं, त्याच्यावर कोणतंही सांसारिक संकट आलं, समजा घरामध्ये कोणी आजारी असेल, हं, तर सीतारामला सांगायचं, प्रार्थना करे शुद्धात्मा भगवान भाऊसाहेबांना शांती लाभो आणि समता राहावी, दुःखांपासून, हं, आजारातून मुक्ती मिळावी अशी कृपा करा. तशी प्रार्थना करा आणि करून घ्यायची सीतारामकडून. शुद्धात्म्याला गरज नाही. हं. पण असा त्याचा कर्मांचा हिशोब आहे, कर्म भोगतोय, त्याची चूक असं नाही म्हणायचं. हं. आपल्या बाजूने पॉझिटिव्ह भाव ठेवा. त्याच्या दुःखांपासून त्याला मुक्ती मिळावी, आतून समता राहावी, त्याला शांतता लाभावी. कधी कोणी आजारी माणूस असेल किंवा जास्त व्याधिग्रस्त असेल, त्यासाठी सिमंदर स्वामींची प्रार्थना रोज करायची. म्हणजे अशी प्रार्थना करायची की सिमंदर स्वामी, मला आपलं शरण प्राप्त व्हावं, अशी कृपा करावी. माझा पुढचा जन्म आपल्या शरणी यावा, अशी ही कृपा करावी. मला या संसारातील शुद्धात्म्याच्या अनुभवाशिवाय या संसारातील कोणतीच विनाशी गोष्ट नको आहे. हीच माझी प्रार्थना आहे. मला आपल्या शरणी घ्यावे, ही कृपा करावी. म्हणजे अशी प्रार्थना केल्याने भगवंतांशी आपलं थेट नातं जुळतं, तार जुळते. म्हणून ही प्रार्थना खूप गरजेची आहे. बघा, आपण एवढ्या वितरागतेत राहू शकत नाही. म्हणून व्यवहारात अनेक व्यक्तींबरोबर कनेक्शन असतं आपल्या घराचं. हं. फॅमिलीवाले असतील, त्यांच्याबद्दलही पॉझिटिव्ह भाव ठेवायला पाहिजे. पण दादाजी असं म्हणतात ना, आपण तर ब्रह्मांडाचे स्वामी आहात, आपल्याला काय गरज आहे? मग यात याचक भाव नाहीयेत? याचक भाव आहे, पण दुसरं आहे. समजा तुमची बायको आजारी पडली तर काय कराल तुम्ही? हं, मरणार, मरू दे. वाचणार असेल तर वाचेल, व्यवस्थित आहे, हं. असं म्हणाल का? नाही, वितराग राहाल? डॉक्टरकडे घेऊन जाईन. डॉक्टरकडे. आणि डॉक्टरकडे का घेऊन जातात? आजार वाढावा म्हणून का कमी व्हावा? कमी व्हावा. मग प्रार्थना करा ना, अंतरंगातील शुद्धात्म्याची यांचं दुखणं बरे हो, हं, त्यांना पूर्ववत स्वास्थ्य लाभो, समभाव राहावा. म्हणजे प्रार्थना करून पॉझिटिव्ह एव्हिडन्स देतो आपण. हं. पॉझिटिव्ह रिझल्ट मिळेल. नाही, पण समजताय का? आपल्याला तर मागील कर्मांच्या हिशोबाने हा जन्म आपण जगतोय. मग काय ते एव्हिडन्सेस बदलतील, संयोग चेंज होऊ शकतील? हां, ते निमित्त आहे. बघा, आजारी माणसाला डॉक्टरांनी औषध दिलं तर बरं वाटतं की नाही? हां. म्हणजे ते निमित्त आहे दुखणं. डॉक्टरही निमित्त आहे, औषधही निमित्त आहे. तुम्ही डॉक्टरांकडे घेऊन जाता तेही निमित्तच आहे. तशी ही प्रार्थनासुद्धा एक निमित्त आहे, वन ऑफ द एव्हिडन्सेस. त्यांच्या बरं होण्यातही एक पॉझिटिव्ह एव्हिडन्स आहे. पॉझिटिव्ह रिझल्ट मिळणार. व्यवस्थितसाठीचे सगळे एव्हिडन्स मिळाल्यावर रिझल्ट येतो, तेव्हा ते व्यवस्थित आहे. म्हणजे असं पॉझिटिव्ह एव्हिडन्स आहेत. पण वाईट भावना केल्याने मर्द जाऊ दे, मेला तर बरंच होईल असं म्हणाल तर एक एव्हिडन्सच आहे. हं. आपण पॉझिटिव्ह विचार करू. पॉझिटिव्ह एव्हिडन्समुळे त्याला पॉझिटिव्ह फायदा मिळेल आणि बाय प्रोडक्शनमध्ये आपल्यालाही काहीतरी फायदा होईल. आपल्यालाही स्वास्थ्य लाभेल, शांतता मिळेल. म्हणजे हे व्यवहारासाठी हितकारक आहे का व्यवहार मोक्षासाठी? नाही, या रिलेटिव्ह प्रार्थना व्यवहारासाठी आहेत. हं. आणि 5 आज्ञांमध्ये राहायची शक्ती द्या. तुमच्या सोबतीने शुद्धात्मा भगवान आपल्या संगतीतल्या अभेद्यतेत तन्मयाकार व्हावं अशी कृपा करा. ती रिअल प्रार्थना आहे. म्हणजे रिअलसाठीची प्राप्ती त्यामुळेच होते. 9 कलम शुद्धात्म्यांची प्रार्थना हं. या मोक्षासाठी आहेत. त्यामुळे त्याचाही फायदाच आहे. जय हं? सच्चिदानंद. दिव्या तिवारी, न्यू दिल्ली. परमेश्वर केसवानी. जय सच्चिदानंद दीपकभाई. मी दिव्या तिवारी. हां, बोला. माझा प्रश्न असा आहे की आपण एखाद्या जनावराबरोबर क्रूरता घडताना बघतो, तेव्हा काय आपण त्यात हस्तक्षेप करायला हवा? हां, पॉसिबल असेल तर करा, पण माणसाचा द्वेष नाही करायचा. त्या जनावरात प्रति प्रेम व्यक्त नाही करायचं आणि त्या व्यक्तीप्रती द्वेषही नाही ठेवायचा. शक्यतो समजावून त्यातून मार्ग काढायचा त्यानंतर. आणि नाहीच काही करता आलं तर प्रार्थना करा शुद्धात्म्याकडे. म्हणजे जनावर बघा, समता भावात राहो किंवा मग अशा क्रूरतेपासून त्याची सुटका व्हावी अशी कृपा करा. भगवानांकडे प्रार्थना. पण जर आपल्याला माहिती असेल की जनावरांची सुटका नाहीये त्या परिस्थितीतून तरीही आणि प्रार्थना करा. ती जी व्यक्ती आहे ती सुद्धा कधी सुधारणार नाही, प्रार्थना तर करायची. त्या व्यक्तीला सद्बुद्धी मिळावी, सन्मार्गावर त्याने चालावं, त्याने हे कोणत्याही जीवाचं नुकसान करू नये एवढी समज त्याला ही मिळावी, सच्च निमित्त मिळावं. प्रार्थना करायची. प्रार्थनेमुळे खूपच बिगेस्ट पॉझिटिव्ह एव्हिडन्सेस मिळतात. आपलं काय होईल बघा, काय होणार त्याच्यावर दया करायला गेलो जनावरावर तर व्यक्तीबाबत निर्दय होतो मग. आणि मग आपण कर्म तर बांधतोच बघा, पण प्रार्थनेमुळे मनातली भावना ही आहे
की दुःखांपासून माणूस मुक्त हो आणि जनावरही मुक्त हो. म्हणजे दोन्हींसाठी प्रार्थना आहे. जर आपल्या मनात उत्स्फूर्तपणे द्वेषाची भावना आली त्या व्यक्तीबाबत, तर तर प्रतिक्रमण आपण करायचं. कसं ते मग प्रतिक्रमण करायला हवं. त्या व्यक्तीचा गुन्हा नाही आहे, कर्मांचा हिशोब आहे. व्यक्तीच्या अंतरंगातल्या शुद्धात्म्याजवळ प्रतिक्रमण करा की हे शुद्धात्मा भगवान, व्यक्तीप्रती अभाव निर्माण झाला, द्वेष वाटतोय, मनापासून क्षमा मागते, मला क्षमा करा, मला समभावाने याचा निकाल करण्याची शक्ती द्या. प्रतिक्रमण करायचे आणि प्रार्थना प्रार्थना आणि करायची. प्रतिक्रमण तो हो. सगळ्यात उच्च असा उपाय आहे. जय सच्चिदानंद. जय सच्चिदानंद. जय सच्चिदानंद. मी परमेश्वर बोलतोय. हा, बोला. जय सच्चिदानंद. चेतन आत्म्याला आपण चैतन्याच्या स्थितीत करता काय बोध करू शकतो? आपण चैतन्यात राहतो आणि आत्मा जो चैतन्यमय आहे, म्हणजे चैतन्य आणि चेतना तर वेगवेगळे झाले. मग चेतनेच्या स्थितीत आपण चैतन्य आत्म्याला कसा बोध करणार? जोवर अज्ञानता आहे तोवर तो देहाध्यासात असतोच. त्यामुळे चेतना देहाध्यासात गेली, मिथ्यात्व चेतना म्हटलं जाईल. हा आत्मज्ञान मिळाल्यावर मग सेल्फ रिअलायझेशन झालं, हा तेव्हा आपल्याला समकित दृष्टी मिळेल, तेव्हा चेतन आत्म्यात येईल. सम्यक दृष्टी प्राप्त करायला हवी. सम्यक दृष्टी म्हणजे अविनाशीचा साक्षात्कार व्हायला हवा. हा त्यासाठी म्हणजे आत्मज्ञानाची प्राप्ती करायला हवी आणि आत्मज्ञान आत्मज्ञानींकडून मिळेल. इथे दादा भगवानांना त्यांना ज्ञानीपुरुष म्हणतात. त्यांना 1958 या ज्ञानाची प्राप्ती झाली होती आणि पूर्ण आध्यात्मिक विज्ञान दिलं, कर्मविज्ञान. संसार करत असूनही भावंड, मुलं, आई वडील, सासू सासरे नोकरी धंदा करत असतानासुद्धा आत्मसाक्षात्कार प्राप्त होऊ शकेल. तसं 2 तासात त्यांच्याकडून मलाही तो मिळाला होता आणि सगळ्या लोकांनाही ते आत्मज्ञान प्राप्तीचा मार्ग त्यांच्या आध्यात्मिक विज्ञानातून प्राप्त होऊ शकतो. ते परवा ठेवलं आहे, उद्या नाही हा, परवा. आम्ही उज्जैनला आपल्याकडून दीक्षा घेऊन गेल्यानंतर, ज्ञान घेतल्यानंतर त्याच दिवशी अगदी उंचावर खूप प्रकाश दिसला आणि प्रकाशाच्या खाली खूप सारे कण जे आहे ते खाली जात होते अंधारात आणि एक प्रकाश जो खूप तीव्र गतीने वरच्या बाजूला जात होता. आम्हाला खूप आनंद वाटला. त्यावेळी इतर काहीही दिसत नव्हतं. चांगली गोष्ट आहे. आणि ही आता दृष्टी ठेवायची की परमेश्वर केसवानी वेगळा आहे आणि मी शुद्धात्मा आहे. म्हणजे ही आपली चेतना शुद्धात्म्यात आली. आता आत्मदृष्टी मिळाली तेव्हापासून चेतना आत्मा वृत्ती वाहे निज भावात, आत्मभावात आता चालू झाली आहे. संसार, पंचेंद्रियांचं सुख, क्रोध, मान, माया, लोभ, मोह सर्वांपासून चित्तवृत्ती सुटतील, आत्म्यात यायला लागाल. पण त्यानंतर आम्ही सदैव आनंदात राहतो. सदैव आनंदात राहतो. खूप छान. जय सच्चिदानंद. 5 आज्ञांचा उपयोग करायचा. 5 आज्ञांच्या पुढची स्थिती आपल्याला प्राप्त होईल. जय सच्चिदानंद. जय सच्चिदानंद. मनीष कुमार, हरिनारायण गुप्ता. बोला. जय सच्चिदानंद. दीपक भाई बोला. तीर्थंकर महावीर स्वामी आणि सिमंदर स्वामी भगवान यांच्यात काय फरक आहे? काय एवढाच फरक आहे. सिमंदर स्वामी हजर आहेत, केवलज्ञानी परमात्मा पण दुसऱ्या क्षेत्रात आहेत, म्हणजे महाविद्या क्षेत्रात, आपलं भरत क्षेत्र म्हणतात. आणि महावीर स्वामी भगवान आपल्या भरत क्षेत्रात होते, पण 2500 वर्ष आधी होते. आता मोक्षास गेले निर्वाण होऊन, आता मोक्षगतीत आहेत ते. आता आपल्यासाठी जशा इंदिरा गांधी आहेत, आता दिल्लीमध्ये काही प्रॉब्लेम झाला तर आपण इंदिरा गांधींना लिहितो, ते पोचेल का नरेंद्रजी मोदींना लिहिलं तर ते पोचेल? कोणाला लिहून कळवायला हवं? सिमंदर स्वामींना. म्हणजे हजर आहेत त्यांना फोन कराल तरच पोचेल. म्हणजे हजर भगवान सिमंदर स्वामी आहेत. महावीर भगवान मोक्षास निघून गेले, ते नमो सिद्धाणम झाले. आज नमो अर्यंताणम. सिमंदर स्वामी, त्यांचं स्मरण करा, मोक्षासाठी त्यांच्या कृपेने मोक्ष मिळेल. आणि सर, दुसरा प्रश्न आहे, आत्मा आणि परमात्मा ह्यात काय अंतर आहे? ज्याला जीवात्मा म्हणतात, अज्ञान दशा आहे तेव्हा जीवात्मा आहे. पण जेव्हा ज्ञान मिळतं की मी हरिनारायण नाही, मी शुद्धात्मा आहे, म्हणजे ज्ञान मिळालं की मग अंतरात्मदशा. नंतर मग हळूहळू सगळ्या कर्मांचा निकाल केला, समाप्त केलं की परमात्मदशा, ॲब्सोल्यूट दशा, ॲब्सोल्यूट स्टेज ऑफ प्युअर सोल, त्याला परमात्मदशा म्हणतात. अज्ञानदशा, ज्ञानदशा आणि विज्ञानदशा, एकाच आत्म्याच्या 3 दशा आहेत. तिसरा प्रश्न होता सर, डॉक्टर निरुमा, डॉक्टर असूनही दादा भगवानांच्या सेवेत कशा काय पोचल्या ते जरा सांगा. त्यांना जेव्हा ज्ञान मिळालं तेव्हा समजलं की
संसारात हजारो डॉक्टर्स आहेत आणि शारीरिक दुःख मिटवू शकतात. पण आत्म्याचं दुःख असेल, मनाचं दुःख असेल, ते मिटवणं, क्रोधमान मायालोभ मिथ्यात्वाचं दुःख मिटवणारे दादा भगवान एकटेच आहेत. यांचा हा मार्ग लोकांना दाखवायलाच हवा. जगाला यांची ओळख व्हायलाच हवी, तरच लोकांना शांतता लाभेल, जन्मजन्मांतरापासून मुक्ती मिळेल. हेच ध्येय त्यांचं झालं. कसे दादाजींचे विचार लोकांपर्यंत ते पोहोचतील, त्यांचे ज्ञान प्राप्त करतील आणि त्यांच्या आज्ञांमध्ये राहून मोक्षाच्या मार्गावर चालतील. जय सच्चिदानंद. सुरिंदर कुमारी, दिल्ली. जय सच्चिदानंद हा, पूज्यश्री. बोला. आपण आपल्या ध्येयाच्या विरुद्ध चालू नये असं म्हटलं आहे, पण आपण आपल्या ध्येयाविरुद्ध चालतोय असं केव्हा म्हटलं जाईल? आपण ध्येय काय निश्चित केलंय ते बघा. होय. मोक्षाला जायचं आहे तर आपण क्रोधाने, मोहाने, मानाने, लोभाने व्यवहार केला तो मोक्षाच्या विरुद्ध आहे. विकारी व्यवहार केला तर लालसा ठेवली, पैशांची गडबड, काही भ्रष्टाचार केला तर मोक्षाच्या विरुद्ध आहे ते. होय. तर मोक्षाच्या विरुद्ध जेवढं काही आहे त्याचं प्रतिक्रमण करायला हवं आणि प्रार्थना करायला हवी. मला कायमची सुटका मिळावी. हां, ब्रह्मचर्य असेल, मोक्षासाठी हिताचं आहे. आत्म जागृती तर हा कषायरहित व्यवहार तो मोक्षासाठी हिताचा आहे. पण कषाय, क्रोधमान, मायालोभ सगळे मोक्षाच्या विरुद्ध आहेत. त्याचं प्रतिक्रमण करायला हवं. होय. आणि हे दादाजींबाबत जे म्हटलं गेलंय ना, भूतो ना भविष्यती, म्हणजे असं दादाजींबाबत का म्हटलं गेलंय? कारण नाही, ज्ञानी असं पुरुष अक्रमज्ञानी मिळणं फारच कठीण आहे. अक्रमज्ञानी एकाच तासात आत्म्याचा साक्षात्कार होईल ना, असे भेटणं किती अवघड आहे. म्हणजे आपण भाग्यशाली, बायका, मुलं, नवरा, नोकरी धंदा करतानाही लोकांना आत्मसाक्षात्कार होतोय, संसाराचा त्याग न करता. तो अपवाद मार्ग कधीतरी सापडतो. हेच ते न भूतो न भविष्यती असे ज्ञानी आहेत. बघा, लाखो माणसांनी या आत्म्याचं ज्ञान मिळवलं. संसारात असूनही समाधी अवस्थेत, नाही का काकाने म्हटलं ना, निरंतर आनंदच राहतोय. ओके. जय सच्चिदानंद. महेंद्र कुमार गुप्ता. पूज्यश्रींना कोटी कोटी प्रणाम. आरती आणि प्रार्थना ह्यात काय अंतर आहे? त्याच्या प्रभावात काय अंतर आहे ते जरा स्पष्ट करावं. आरतीमध्ये भक्ती आहेच आणि आपल्याला भगवंतांची, सिमंदर स्वामींची, दादाजींची नीट ओळख नसते. म्हणून मग हे जे कवी आहेत किंवा निरुमाने लिहिलेल्या काही आरती आहेत, कारण त्यांची नीट ओळख त्यांना झाली. मग जे शब्दात त्याने ते बांधले, त्याची भजना केल्याने आपल्याला ते स्वरूप सापडतं. भगवंतांची भक्ती केली तर भगवंत स्वरूप आपण होऊ. आणि प्रार्थना तर कधी काही दुःख झालं तर आपण शुद्धात्म्याला प्रार्थना करतो, या दुःखांपासून मुक्ती मिळावी, तसे संयोग जुळावे, तशी समज मिळावी, कृपा करा. हो. आणखी आणि एक आराधना आहे. आरतीमध्ये तर त्यांची आराधना आहे. आपल्याच आत्म्याची आपण सरळ आराधना नाही करू शकत. म्हणून सिमंदर स्वामींची, ज्ञानीपुरुष दादा भगवानांची प्रकट आत्म्यांची आरती करतो. त्यातून आपल्याच आत्म्याची आरती होते. म्हणजे परोक्ष भक्तीऐवजी प्रत्यक्ष भक्ती इथे आहे. आपण आत्मरूपी बनतो आरतीमुळे. होय. आणखी एक प्रश्न आहे. हे दादावाणीमध्ये आहे की प्रार्थना पुरुषार्थ आणि प्रारब्धाच्या मधल्या सेतूसारखं काम करतं. ते जरा समजावून सांगा. आपण प्रारब्ध तर भोगत असतो. समजा कोणी माणूस आला घरी, पाहुणा, रात्री उशिरा, त्या मनात हे येतं, आता हा कुठून आला बघा, फोनही नाही केला, म्हणजे भाव बिघडतात. आता त्याचं येणं हे प्रारब्ध आहे. पण भाव बिघडणं तो आपला नेगेटिव्ह पुरुषार्थ आहे. पण या बसा थांबा, अशा वेळी भाव आहे की नाही जास्त वेळ राहावेत. आणि म्हटलात की नाही मला जायचं, तर अभाव याला समजतच नाही, असं कसं थांबायचं ना. भावना बिघडल्या पुरुषार्थ आहे. किंवा मग त्याला जेवायला घालू, प्रेमाने ठेवून घेऊ, तर तो पुरुषार्थ पॉझिटिव्ह आहे. नाही आले, खूप चांगलं झालं, माझं धन्य भाग्य आहे, आपण माझ्या घरी आलात. ह्या सगळ्या भावना तो पुरुषार्थ आहे. क्रिया ते प्रारब्ध आहे. आता भाव बिघडतात, पण प्रार्थना केल्याने ते भाव सुधारू शकतात. आपण भविष्यासाठी आज पुरुषार्थाचं बीज पेरलं तर भविष्यात प्रारब्ध चांगलं आहे. ते म्हणजे या भाऊसाहेबांबद्दल, त्यांना मी सुविधा देईन, त्यांच्याबरोबर व्यवहार नीट करू शकेन, मला शक्ती द्या. म्हणजे प्रार्थना केल्यामुळे आता व्यवहार तर तोच आहे, पण भाव बिघडणं बंद करून टाकलं आणि चांगल्या भावना करत राहिलो, म्हणजे प्रार्थनेने आपला पुरुषार्थ सुधारला. होय. जय सच्चिदानंद. जय सच्चिदानंद. बोला सिद्धार्थ कुमारी, हो. सुरिंदर कुमारी. होय. तमाम हां. लपायमान भावनांपासून मी सर्वथा निर्लेप असा मी शुद्धात्मा आहे.
आणि मन वचन कायेचा तमाम साऱ्या क्रियांमधून मी अगदी असंग आहे, या दोन्हीमध्ये काय फरक आहे? आधी मनात भाव येतात आणि नंतर मग क्रिया होतात, म्हणून त्यात आणि ह्यात काय फरक? ॲक्च्युली देहाला कोणी जर असं टच केलं तर आपल्याला वाटतं ना की मला कोणी टच केलं का? होय. तेव्हा मला करतोय की देहाला करतोय? देहाला. देहाला करतोय असं मला करतोय असं वाटतं. ती संगीक्रिया होय. त्यात एकता झाली. तेव्हा जागृती ठेवायची की हे सुरिंदर कुमारींच्या देहाला टच होत आहे, माझ्या नाही. हम्म. तर देहाच्या या संगीक्रियांमध्ये असंग आहे. होय. देहाला काही होय. टच झालं, हां. त्या देहाला मी जाणणारा असंग आत्मा आहे. आणि आतमध्ये भाव बिघडले, बघा नालायक माणूस, शरम नाही वाटत ह्याला, हात लावतो. होय. तर लेपायमान भाव झाले, तेही सुरिंदर कुमारीचेच आहेत. होय. म्हणजे भाव आणि क्रिया दोन झाले. होय. म्हणून संघी क्रियापासून मी असंग आहे, लेपायमान भावनांपासून निर्लेप आहे. ठीक म्हणजे आहे. आपलं शरीर हे जेवण जेवतो होय. तेव्हा मी खाल्लं मजा आली, गुलाबजाम होते मजा आली, खरोखर देहच खातो. होय. त्यावेळी तिथे जागृती आहे. संघी क्रियांमध्ये मी असंग आहे, खाणारा वेगळा आहे, मी शुद्धात्मा ती. वेगळा आहे. आणि जे भाव होतात, खाण्यामुळे तब्येत चांगली होते, मला मजा आली, तर तोही बघा लेपायमान भाव आहे. हं. तो सुद्धा सुरिंदर कुमारींचा आहे, तुमचा नाही. म्हणजे क्रिया आणि लेपायमान भाव. लेपायमान भावनेमुळे त्या तुम्ही सर्वथा निर्लेप आहात, निर्लेप असा मी आहे. शुद्धात्मा. आणि शुद्धात्मा. मन वचन कायच्या संघी क्रियांमध्ये मी असंग आहे, असा मी शुद्धात्मा. होय. समजते ना आता तुम्हाला? होय. जय सच्चिदानंद. सुग्रीव गुप्ता बरेली, एक छोटंसं निवेदन आहे आपल्याला की माझी धर्मपत्नी आत्ताच पारायण करून आली आहे, अडालज होऊन. तर ती हे सांगत होती की तिकडे जे वातावरण आहे, एवढं घरगुती वातावरण आहे, म्हणजे जसं सिमेंदर सिटीमध्ये शांती आणि सुख आहे, तशी आमची कामना आपल्या पूर्ण देशात तसं हो. हे आपल्याला निवेदन आहे, म्हणून आमच्याकडूनही ही प्रार्थना आहे आणि आपला आशीर्वाद असावा. संपूर्ण देश आपला सिमेंदर सिटी बनावा आणि आपले जे कोणीही आप्तपुत्र तिकडे असतात ते सुद्धा खूप नम्रतेने सर्वांना अटेंड करतात. म्हणून हीच कामना आहे की संपूर्ण देश आपला सिमेंदर सिटीच्या भावरंगात रंगून जावा. एकच भावना ही आहे. जेवढे लोक हे ज्ञान घेतात, आधी स्वतः येतात ज्ञान घ्यायला, नंतर घरचे येतात, नंतर शेजारी पाजारी गावातले लोक येतात. हळूहळू ते घर स्वर्गासारखं होतं, आसपासचेही सुखी होतात. त्यामुळे हळूहळू ज्ञानाचा प्रसार होतो आणि आपोआप मग शांतता वाढेल. आणि दादा भगवान सांगायचे की या ज्ञानामुळेच जीवनात सुखशांती वाढत जाईल आणि घर हे स्वर्गासारखंच होईल. आणि आपण आता हे बघावं की आता आम्ही लोक जे बरेलीहून इथे आलो आहे आणि आपल्याबरोबर बँगलोरला फ्लाईटने येणार, तिकडे मुलाला दीक्षा द्यायची आहे, त्यामुळे आपला आशीर्वाद सुद्धा गरजेचा आहे. एक निवेदन आपल्याला हे होतं की आपण जेवढ्या तळमळीने सांगता आणि आमच्या प्रगतीबाबत बोलता, तेव्हा ह्यात सरळपणे आणखी काय होऊ शकते की ज्यामुळे आपल्याला आणखी शांती लाभेल, लवकर शांती लाभेल? नाही, घर तर ज्ञान घेऊनच अंतर्दुःख कायमचं मिटून जातं, अंतर्दाह. आणि दादाजींच्या 5 आज्ञा अशा आहेत की आत्मज्ञानाची जागृती, ज्ञानविधीमध्ये आत्म्याची जागृती मिळते आणि 5 आज्ञांचं पालन कराल तर पूर्णाहतीही मिळते 5 आज्ञांमुळे. त्याचं फळ आहे. तोच तर सर प्रयत्न करत आहोत. तरीही आपल्याला माझे निवेदन आहे की काहीतरी ह्यावर रिसर्च होऊन आणखी काहीतरी शॉर्टकट निघू शकतो का आपल्या कल्याणासाठी, की ज्यामुळे त्वरित जो काही असेल तो रिझल्ट द्यावा. दुसरा रिझल्ट तर हाच आहे की सत्संगाच्या टचमध्ये राहा. सत्संगाच्या प्रोग्राममध्ये शिबिर, पारायण, पर्युषण. म्हणजे आता हे दिल्लीमध्ये झालं किंवा इकडेही पॉसिबल आहे, आसपासच्या एरियामध्ये सत्संग झाला तर नक्कीच सत्संगात या. वीकली सुद्धा होतात आसपासच्या सत्संग सेंटरमध्ये, तिकडे जरूर जा आणि आपल्याला पुढच्या ज्ञानाची समज मिळू शकेल. ते निमेश भाई 2 वेळा बरेलीला येऊन गेले आहेत. खूप छानच आहे. विनंती करतो की पुढे सुद्धा त्यांचं येणं हो, भावना ठेवूया. धन्यवाद. हां, बरं. अनुराधा सिंग, बरेली, बोला. जय सच्चिदानंद. बोला. अनुराधा सिंग. हो, बोला. माझा प्रश्न असा आहे की आम्हा लोकांना शिकवलंय, सांगितलंय की तुम्ही कोणाच्याही आत्म्याला दुखवू नका. पण कधी काही वाईट बघितलं की मग माझ्या आत्म्याला फार दुःख होतं. मग त्यावेळी माझ्याकडून वाणी दोष घडतो. मग त्यासाठी मी काय करायचं? आत्म्याला दुःख होत नाही, अहंकाराला दुःख होतं.
आणि बुद्धी सांगते बघ चुकीचं वागतोय, त्यामुळे अहंकाराचा भोगवटा चालू होतो. मग आता काय करायचं, तर त्यासाठी प्रार्थना करा आणि प्रतिक्रमण करा. त्याच्या प्रति अभाव झाला, द्वेष झाला, निगेटिव्ह वाटलं, त्याची माफी मागा. पण त्यावेळी एवढा जास्त क्रोध वाटतो की हो. खूप जास्त त्यावेळी समजत नाही की प्रार्थना करायची की काय करायचं. पण त्यावेळी वाणीचे दोष तर होतातच ना. हां, पण थोड्या वेळाने जागृती तर येते की नाही? 1 तास 2 तासांनी तरी आपली चूक लक्षात येते की नाही? आपण ज्ञान घेतलंय का? होय, मग तासा 2 तासात तरी जागृती येते ना? होय. चूक झाली माझी. त्यावेळी प्रतिक्रमण करा. रात्री झोपण्यापूर्वी बसून 10-15 मिनिटं वेळ काढा, अर्धा तास काढा. आपल्या चुका, क्रोध किंवा अभाव तिरस्कार केला किंवा द्वेष केला, अपेक्षा आपल्या अपेक्षा असतात, आपला आग्रह असतो असं करायला हवं त्याने. नाही केलं तर आपल्याला द्वेष वाटतो मग. आपल्या अपेक्षा पूर्ण नाही झाल्या तर आपल्याला क्रोध येतो. होय. म्हणून आपल्या चुका बघा आणि प्रतिक्रमण करा. हळूहळू दोषांचं आवरण कमी होत जाईल. काय? जय सच्चिदानंद. हां, मी सुग्रीव प्रसाद गुप्ता, कुशीनगरहून. बोला. अ, मला प्रश्न तर विचारायचा नाहीये. माझी इच्छा आहे की मी 27 सप्टेंबर 2015 मध्ये मी ज्ञान घेतलं होतं. पण मी कोण आहे एक्झॅक्ट रूपात? मी स्वतःबद्दल तर्कवितर्क करत राहिलो, पण तरीही मला एक्झॅक्ट समजत नाहीये हे. म्हणून हे प्रभू माझ्यावर अशी कृपा करावी, म्हणजे मी कोण आहे ते एक्झॅक्ट आमचे जे आहे, आमच्यातली ज्योत प्रज्वलित करावी प्रभू. एवढं तरी समजलंय ना की सुग्रीव वेगळा आहे आणि मी शुद्धात्मा आहे. समजलं आहे का? भले आचरणात नसेल येत पण समजताय ना? हो, म्हणजे हो, एवढं हो. तरी समजताय ना की सुग्रीव वेगळा आहे, मी शुद्धात्मा आहे. मी शुद्धात्मा आहे आणि तरीही प्रभू आपण म्हणताय की शुद्धात्मा तर काहीच करत नाही. म्हणजे म्हणजे पुढे चर्चेत नंतर समजन, पण आधी म्हणजे एवढे तिथेच माझे अडते आणि हां. त्यानंतर मला समजतच नाही. पुन्हा गोंधळ हो, उडत हो. राहतो. नाही पण काय आहे, आता शुद्धात्मा आणि सुग्रीव प्रसाद दोघे वेगळे आहेत. ते समजलंय की नाही? म्हणजे शब्दात कळतंय पण हा एक्झॅक्टली नाही समजत आहे. शब्दाआधी समजून घ्या ती पहिली स्टेप. म्हणजे बिलीफ चेंज व्हायला हवी. अज्ञान मान्यता सुटते, सच्ची समज प्राप्त होते. आपल्याला समज प्राप्त झाली, बिलीफ चेंज झाली, प्रतीती बसली. आता जागृती वाढवायची, 5 आज्ञा वापरायचे आहेत. हां, काहीही घडलं संयोगांच्या आधारे घडलंय. सारे संयोग मिळून कार्य झालं, तेव्हा मी केलं मानायचं. आता सुग्रीवने केलं आहे. सुग्रीव प्रसादही वन ऑफ द एव्हिडन्सेस आहे. सगळं काळ, क्षेत्र, संयोग, निमित्त मिळूनच कार्य झालंय. हं. सुग्रीव प्रसाद फाईल 1 आहे. समभावाने निकाल करायचा आहे. हां, असं हळूहळू सुरुवात करा 5 आज्ञा वापरायला. हां. त्या 5 आज्ञा वापरल्यामुळे जागृती वाढेल आणि नंतर जो आपल्याला हवाय ना अनुभव, वेगळेपणाचा अनुभव नंतर सुरू होईल. हां. ही प्रचिती बसली आहे. आता तुम्ही समजा इथून एअरपोर्टला जायचं आहे. चुकीच्या रस्त्यावरून जायला लागलात. तुम्ही फोनवर विचारलं, "ए चुकीचा रस्ता आहे, त्यापासून 5 मैल आपण पुढे गेलो आहे. आता परत यायला किती वेळ लागेल?" म्हणजे 5 मैल इकडे यायचं, 10 मैल अजून पुढे जायचं. 15 मैल म्हणजे एक समज तर ऑन द स्पॉट मिळते की नाही, की चुकीच्या मार्गावर आहोत. पण आता चुकीच्या रस्त्यावरून युटर्न मारून यायचं, 5 मैल परत यायचं आणि परत पुढे गेल्यावरती आपण एअरपोर्टला पोहोचू. म्हणजे ही समज आपली चेंज झाली आता. आचरण हं. हळूहळू आता जागृती वाढवा आधी आणि नंतर अनुभवाची कक्षा येईल आणि नंतर मग चारित्र्य बळ येईल. सम्यक चारित्र्यानंतर अनुभवास येईल हां बघा. प्रभू, आमच्यावर एवढी कृपा एवढी करावी सुरुवात प्रभू. झाली. आता दुसरी स्टेप, कोणावर क्रोध केला, अभाव झाला, आकर्षण दृष्टी बिघडली, तर आतून जागृती येते की नाही? हो, चूक हो. झाली. आता सुग्रीव प्रसादकडून प्रतिक्रमण करून घ्यायचं. सुग्रीवजी का वाईट नजरेने बघताय, का दुःख दिलं, भाव बिघडवलेत, प्रतिक्रमण करा. एवढं तरी करा आता. म्हणजे अशा हां. स्वतःच्या चुका बघितल्यामुळे जागृती वाढेल, दोषरूपी आवरणं कमी होत जातील आणि ज्ञानाची शक्तीही वाढेल. बरं. ठीक आहे. जय सच्चिदानंद.